स्वराज्य संस्था निवडणुकीतही कायम आहे. राज्य निवडणूक आयोग गोंधळल्याचे दिसत आहे. पालिका निवडणूक 2 टप्प्यात घेतल्याने इतर सगळ्याच निवडणुकांचे वेळापत्रक बदलले आहे. आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुका तरी वेळेत होतील का हा प्रश्न पडलाय. त्यातच पालिका निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. तेही ठरलेल्या वेळेत जाहीर होतील का हा प्रश्न पडलाय. परंतु आता शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने 3 तारखा सांगितल्यात. त्या 3 तारखांच्या पुढे निवडणूक आयोगाला जाता येणार नाही. ही डेडलाईन सर्वांना पाळावीच लागणार आहे. या 3 तारखा कोणत्या, त्यामुळे सगळ्यांचंच टेन्शन कसं वाढलंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. या सगळ्याच निवडणुकात अभूतपूर्व गोंधळ दिसून येत आहे. बऱ्याच वर्षांनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात वेगवेगळ्या अडचणी समोर येऊ लागल्या आहेत. काही नगर परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी देखील पुढे ढकलण्यात आली. नागपूर खंडपीठाने सगळ्याच नगर परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिले होते. नागपूर खंडपीठाच्या याच निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी झाली. या सुनावणीत आदेश देताना सुप्रीम कोर्टाने 3 तारखांचा उल्लेख करत आता डेडलाईन देखील ठरवली आहे. निवडणुकांच्या तारखांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवला. नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजीच होणार असल्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल कायम ठेवला. हा निकाल कायम ठेवताना सुप्रीम कोर्टाने 3 महत्त्वाच्या तारखांचा उल्लेख केला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात 20 डिसेंबर, 21 डिसेंबर आणि 31 जानेवारी 2026 या 3 तारखांचा उल्लेख केला. या तारखांमुळे आता निवडणूक आयोगाला पुढील निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडावीच लागणार आहे. आता या 3 तारखांचा नेमका अर्थ काय हे आपण समजून घेऊ. सुप्रीम कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 आधी पूर्ण करायचे निर्देश दिले. हायकोर्टातील याचिकांमुळे निवडणूक कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होता कामा नये अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली. त्याआधी 21 डिसेंबर रोजी निवडणूक झालेल्या, मतदान झालेल्या नगर परिषद, नगरपालिकांची मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यास सांगितले. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी कोणत्याही परिस्थितीत 21 डिसेंबरच्या पुढे ढकलली जाणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याशिवाय जर 20 डिसेंबरचे मतदान पुढे गेले तरी 21 डिसेंबर रोजी उर्वरित निकाल जाहीर करावे लागणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 31 जानेवारी 2026 आधी पूर्ण करायचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे पुढे ढकलल्या जात होत्या. त्यामुळे स्थानिक कारभार हा प्रशासकांच्या माध्यमातून सुरू होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. उच्च न्यायालयांमध्ये विविध याचिकांचा किंवा खंडपीठांच्या आदेशांचा परिणाम होऊन निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाचे टेन्शन वाढले आहे. कारण पुढच्या 1.5-2 महिन्यात 3 महत्त्वाच्या निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. यापुढे आता निवडणुका ढकलता येणार नाहीत. शिवाय कोर्टात गेलेल्या प्रत्येक याचिकेचाही आता तारखांवर परिणाम होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पालिका निवडणुकात ज्या पालिकांच्या निवडणुका 2 टप्प्यात होणार आहे त्यांनाही खर्चाची मर्यादा वाढवून दिलेली नाही. त्यामुळे आता 20 डिसेंबर पर्यंत भोंग्याच्या गाड्या, बॅनर, कार्यकर्त्यांच्या जेवणावळी, नमुना पत्रिका,